कृपा करा
समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ क्षमा करा मत 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 स्वामी समर्थ। बोला स्वामी समर्थ महाराज की जय। नक्कीच आपण पाहिलं तर आनंदनगर येथील आनंद स्वामी मठात या ठिकाणी स्वामींचा प्रकट दिन जो आहे तो मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्वामी मठामध्ये भव्य दिव्य गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, लहान मुलं असतील, आज स्वामी मठामध्ये स्वामींचा प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू असलेले भगवान देवकते हे देखील या ठिकाणी स्वामींच्या मठामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। देवकते साहेब, काय सांगाल, आज स्वामींचा प्रकट दिन आहे, आपण देखील आनंदनगर येथील या स्वामी मठामध्ये आलेला आहात, काय भावना आहेत? नाही, या घोडबंदर परिसरामध्ये या स्वामी समर्थ मठाचे संस्थापक, सर्वांचे लाडके परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आणि मुख्य प्रमुख सल्लागार आहेत। या भाविकासाठी या मंदिराची स्थापना केली आणि आज प्रगट दिनाच्या सर्व भक्तगणांना, स्वामी भक्तांना सरनाईक कुटुंबियाकडून, प्रताप सरनाईक साहेबाच्या माध्यमातून मी देखील सर्वांना, स्वामी भक्तांना त्या स्वामी प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। साहेब, स्वामी भक्तांची गर्दी दिसते, आज कुठेतरी प्रकट दिन सोहळ्याचा मोठा भक्तिभाव साजरा होताना ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। स्वामींबद्दल काय वाटतं एकंदरीत पाहायला गेलं? काय आज एकच आहे, स्वामी समर्थ महाराज भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही ह्या घोडबंदर पट्ट्यामध्ये ढवलेनगर या परिसरामध्ये भव्य दिव्य अशी स्वामी समर्थ मठाचं मंदिर स्थापना केलेली आहे। आता तसेच या घोडबंदर पट्ट्यामध्ये देखील भव्य दिव्य असं मंदिराची स्थापना स्वतः प्रताप सरनाईक साहेबांनी केलेली आहे आणि पुढे तसेच मीरा भाईंदरला देखील अशाच मठाची स्थापना होणार आहे। आणि या ठिकाणी बहुतेक मला वाटतं 9 वाजेपर्यंत देखील सरनाईक साहेब येणार आहेत असं कळलेलं आहे, ते पण येतीलच। आणि स्वामी समर्थ मठात मी स्वतः मला अनुभव आलेला आहे की स्वामी समर्थ मठाचा ज्याच्या पाठीचे आशीर्वाद आहे तिथे काही कमी पडणार नाही, हे वस्तुस्थिती सत्य आहे। आणि आज या घोडबंदर पट्ट्यामध्ये अतिशय आनंद साजरा होतोय आणि स्वामी दिनाच्या, आज प्रगट दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे भगवान देवकते होते, त्यांनी आपल्याशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे। ते देखील एक स्वामी भक्त आहेत आणि ते आता घोडबंदर येथे असलेल्या या स्वामी मठामध्ये आलेले आहेत। त्यांनी देखील स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे। आज स्वामींचा प्रकट दिन आहे, अगदी ज्येष्ठ नागरिक आहे ते देखील आपल्याला पाहिलं। सर, काय सांगाल, आज स्वामींचा प्रकट दिन आहे, भक्तिभाव आहे आणि नागरिकांची, स्वामी भक्तांची कुठेतरी गर्दी आपल्याला पाहायला मिळते, काय गर्दी म्हणजे आज दुपारी महाप्रसाद झाला, आरती झाली आणि खूप नामस्मरण झालं, हरिपाठ झाला, खूप गर्दी आपल्या मठात पहिल्यापासून असते आणि हे मूळ मठ आहे आणि या मूळ मठाची स्थापना आता 4, 5, 6 डिसेंबरला झाली। गेली 22 वर्षे आपली महाराजांची सेवा चालू आहे आणि स्वामी भक्तांचा पाठिंबा, स्वामी सेवेकऱ्यांचा इथे पाठबळ भरपूर आहे। तर सगळ्यांना प्रगट दिनाच्या शुभेच्छा आणि सगळ्यांचं आयुष्य सुंदर व्हावं। श्री स्वामी समर्थ, जय शंकर। स्वामींचा प्रकट दिन आहे, स्वामी भक्तांना काय सांगायला? नाही, सेवा केली पाहिजे, चांगल्या मनाने, रिकामी मनाने सेवा केली पाहिजे, नाही का? सेवा केली तर महाराज बळ देतातच। एक भक्त बना, एक चांगले सेवेकरी बना, मग सेवेकरी बनले तर एक चांगलं मनुष्य आपलं जीवन घडू शकतं। आणि स्वामी महाराज बोलतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य शक्य करतील स्वामी। तर अशीच महाराजांची कृपा सर्वांवर अखंडित राहो। श्री स्वामी समर्थ, जय शंकर। नक्कीच स्वामी भक्त जे आहेत ते या ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या स्वामी मठामध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। अगदी ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, महिला असतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वामींचं या प्रकट दिनानिमित्त दर्शन घेण्यासाठी या स्वामी मठामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। भक्तिभाव आणि भक्तिमय वातावरण जे आहे ते या स्वामींच्या मठामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। घोडबंदर रोडमध्ये असलेलं हे मठ हे या ठिकाणी
स्वामींच्या भक्तांनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी संपूर्ण ठाण्यात असेल, राज्यात असेल, आज स्वामींचा प्रकट दिन आहे जो मोठ्या उत्साहामध्ये साजरा होताना पाहायला मिळतो. संपूर्ण मठामध्ये जे आहे फुलांची आरस जी आहे ती करताना आपल्याला पाहायला मिळते. आता जी आहे ती या मठात आरती जी आहे ती पार पडलेली. मोठ्या प्रमाणे भक्तिभावाचं वातावरण जे आहे ते या संपूर्ण मठामध्ये झालेलं पाहायला मिळालं. स्वामींचं नामस्मरण तसेच पालखी जी आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आज ह्या स्वामी मठामध्ये जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि स्वामींचे भक्त जे आहेत ते आज या ठाण्यातील स्वामी मठामध्ये त्यांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतात. भव्य अशी गर्दी आज ह्या स्वामी मठामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वामींचा प्रकट दिन आहे तो मोठ्या उत्साहामध्ये भक्तिमय वातावरणात जो आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण समोर पाहिलं तर अगदी बाहेरपर्यंत गर्दी जी आहे ती स्वामी भक्तांची आपल्याला पाहायला मिळते. ठाण्यातील या स्वामी मठामध्ये आज स्वामींचा प्रकट दिन आहे तो साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतं. भव्य अशी गर्दी स्वामी भक्तांची या मठामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते. सुंदर असं आयोजन जे आहे ते या मठाच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळालं. आपण मगाशी पाहिलं तर शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अत्यंत विश्वासू असलेले भगवान देवकते हे देखील या मठामध्ये आलेले होते आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी देखील सांगितलं की मंत्री प्रताप सरनाईक हे देखील ह्या मठामध्ये येणार आहेत आणि आज औचित्य साधून प्रकट दिनाचं औचित्य साधून आज ठाण्यातील घोडबंदर रोड इथे असलेल्या या स्वामी मठामध्ये गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहिलं तर स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचं आयोजन देखील आज स्वामी मठामध्ये या ठिकाणी स्वामी भक्तांसाठी केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. भव्य अशी गर्दी जी आहे ती स्वामी भक्तांची या मठामध्ये आपल्याला झालेली पाहायला मिळते. सकाळपासूनच जे आहे ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा.